हा आहे श्रावणीचा सेकंड लूक आणि ही छानशी साडी कशी वाटते. आणि तिचा मेकअप आत्तासुद्धा आहे तसाच आहे, आपण जो आधी केलेला मेकअप होता तोच. आधीचं शूट झालं, पुन्हा घरी जाऊन पुन्हा नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत केस कलर केलेले आहेत, कारण आली आहे माहेरची यात्रा. उद्या आहे ताजी, परवा शेळी आणि आज आहे हनुमान जयंती. त्या हनुमान जयंतीच्या सर्वप्रथम तुम्हाला माझ्या आणि मी व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज मी काहीतरी वेगळं चाललं आहे माझं करायचं. आज वेळ आहे भरपूर, कारण म्हणजे यात्रेवर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा स्वयंपाक नाही आहे. चैतन्याने मीच आहे, त्याच्यामुळे स्वयंपाक आवरलेला आहे. तर एक पदार्थ बनवलेला आहे नवीनच, तर तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान लागतो, मला तरी खूप आवडतो स्पेशली. पण जर तुम्हाला आवडला तर मला नक्कीच सांगा. आधी मी तुम्हाला काय बनवलं आहे ते दाखवते. खरं तर मंडळी, मी हे छानसं तूप काढलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि हा मोठा ग्लास आहे, एवढा मोठा ग्लास भरून हे तूप निघालेलं आहे. गरम आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे ग्लासमध्ये ओतून ठेवलं आहे. म्हटलं नंतर थंड झाल्यानंतर मग बर्नीमध्ये ओतायला येईल. आणि जे आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, तूप काढल्यानंतर त्याचा जो तो खरबस राहतो, म्हणजे ते खरपूसपणा जो राहतो ना, तर त्यापासून मी एक छानसा पदार्थ बनवलेला आहे. तर ते इथे तुम्ही बघू शकता. इथे मी बनवले आहेत त्याचे लाडू, आणि तुम्ही बघू शकता लाडू किती सुंदर झालेला आहे. तर हे बघा, आणि छान असं काजू बदाम टाकून मस्त असं मी हे लाडू बनवलेले आहेत. आणि टेस्टला तर एवढे सुंदर लागतात ना. जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि एकदम सोपं आहे. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही मला नक्कीच म्हणजे कमेंट करून सांगा, म्हणजे कसे बनवायचे शेअर करा, म्हणून मी त्याचाही व्हिडिओ नक्कीच बनवेन. तर खूप सुंदर असे हे लाडू, त्याच्यामध्ये साखर टाकू शकता, गूळ टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही करू शकता. म्हणजे टाकून देण्यापेक्षा तुम्ही असं करू शकता. मी नेहमी करते, पण मला आज म्हणजे असं मूड झाला की चला मी तुमच्यासोबत हे शेअर करावेत, म्हणून मग मी हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं, म्हणून मी हा व्हिडिओ घेते. तर छान असे हे लाडू इथे तयार आहेत. आणि आता मी बनवणार आहे गुलाबजाम. तर म्हणजे डीमार्टवरूनच पॅकेट आणलेलं आहे. आणि चैतन्याची खूप इच्छा झालेली की गुलाबजाम किती दिवस झालं बनवलं नाही. साई मुलं लहान होती त्यावेळेस असं खूप काही म्हणजे बनवायचे, सारखं चालू असायचं. पण आता कसं होतं, आता त्यांनाच मुळात म्हणजे सारखंच नॉनव्हेज लागतं, त्याच्यामुळे मग असं काही जास्त बनवणं होतच नाही. म्हणून मग त्याला मूड झाला आणि मग घेतलं आहे पॅकेट. तर चला, छान असे गुलाबजाम बनवून घेते आणि मस्त टेस्ट कशी झाली ते पण मी तुम्हाला सांगते. त्याआधी मी जे हे लाडू बनवलेले आहेत तर ते तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि खरंच खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तर म्हणजे असं बनवायला काही हरकत नाही. मी नेहमी बनवते आणि नेहमी खाते. मुलं खात नाहीत, मी खाते. आशू कधीतरी खाते. आशू आणि मीच म्हणजे हे करतो. चैतन्याला तूप जास्त आवडत नाही, म्हणजे तेल तूप जास्त नको असं त्याचं असतं, त्याच्यामुळे तो काही खात नाही. पण आम्ही दोघे मात्र खातो. तर नक्की मला सांगा कसे झाले आहेत. तर चला, गुलाबजाम बनवून घेते आणि मग हे तोपर्यंत माझी केस सुकून जातील आणि मग फ्रेश होते. चला, मस्त असं जेवण झालेलं आहे. आणि आज मला एक फोटोशूटसाठी मेकअप करायचा आहे, एंगेजमेंट लूक करायचं आहे आणि म्हणजे फोटोशूट आहे. तर त्यासाठी लूक करायचा आहे सानिकाचा. तर ती येतेच आहे, तर माझं आवडलेलं आहे. आता पटकन मी सुद्धा मेकअपचं सगळं काढून घेते साहित्य आणि लागते कामाला. तिचा छान असा हा लूक केलेला आहे, एंगेजमेंट लूक केलेला आहे खरं तर. आणि किती छान दिसते बघा. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. टर्न कर बघू. छान अशी हेअरस्टाईल केले, पूर्ण टर्न कर. ओके. आणि मस्त अशी तयार झालेली आहे खरोखर नवरी. मला तर आवडला. तुला कसा वाटला मेकअप? मस्त. नक्की? हो. चालेल. चला, मग आता निघालो आहोत शूटसाठी. छानसे छोटेसे थोडेच फोटो घ्यायचे आहेत आणि छोटासा व्हिडिओ घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे जवळच निघालो आहोत. तर चला, निघतो आहोत शूटला. आमची मॉडेल, आमची जुनी मॉडेल, आमची नवी मॉडेल. तिघीजणी आता निघालो आहोत, फोटोशूटला आलो आहोत. काय गं, देवगिरी हॉल इथे. आणि
हा आहे हॉल आणि छान असं गार्डन आहे छोटंसं. तर आता इथेच आम्ही छानसं शूट करू. हा आहे श्रावणीचा सेकंड लुक आणि ही छानशी साडी कशी वाटते. आणि तिचा मेकअप आत्तासुद्धा आहे तसाच आहे. आपण जो आधी केलेला मेकअप होता तोच. आधीचं शूट झालं, पुन्हा घरी जाऊन पुन्हा चेंज करून आलो आणि आता पुन्हा हा दुसरा लुक केलेला आहे. तर हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुला कसा वाटला? मस्त. मस्त. मेकअप तुम्ही बघू शकता अजूनही आहे असाच आहे. फक्त हेअरस्टाईल चेंज केली आणि साडी चेंज केलेली आहे. असा हा छानसा बन केलेला आहे आणि छान अशी लिपस्टिक फक्त चेंज केली, बाकी काहीच केलेलं नाही आहे अशीच आहे. तर आता चला झाला आहे शूट आणि जातो आहोत घराकडे. आज आहे हनुमान जयंती, मंदिराकडे जायचं आहे. चला तर निघतो, बाय. या बघा वेदिका मॅडम या आळसलेल्या आहेत अक्षरशः. म्हणे मला झोप आली होती, मला आराम करायचा होता, पण माईने काम लावलं त्याच्यामुळे आता बघा कशी हसते सांगते. मंडळी सकाळी मी गुलाबजाम बनवले होते, त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला होता. तर मी इथे ते तसेच गडबडीत उचलले आणि ठेवले कढईसहित. आता ते काढून मी डब्यामध्ये ठेवते. तर हे छान असे गुलाबजाम झालेले आहेत आणि या वरच्या डब्यामध्ये आहेत आपले छानसे तुपाचे लाडू. तर हे मी आता फ्रीजला ठेवून दिलेलं आहे. आता हे कढईतले काढते आणि मग डब्यामध्ये ठेवून देते. तर आज भांड्यांचा पसारासुद्धा तसाच पडलेला आहे, कारण स्वयंपाक आवरला आणि ते बाकीचं सगळं करून घेतलं आणि त्यात ते मेकअपचं म्हणजे करत बसते, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये वेळ गेला आणि भांडी वगैरे सगळं तसंच राहिलं आणि ते गडबडीत मी ते उचलून ठेवले, नशीब ठेवले आतमध्ये. आता ते मी पटकन हे करून घेते, डब्यामध्ये काढून घेते आणि ही भांडी वगैरे जे आहे ते सगळं कट्टा वगैरे सगळं आवरून घेते. आज आपल्या हनुमान जयंतीनिमित्त जे हनुमानाचं मंदिर आहे आपल्या गावात शिरतानाच आहे, तर म्हणजे मेन ठिकाणीच. तर तिथे आज म्हणजे हनुमान जन्मोत्सव झालेला आहे आणि आज महाप्रसाद असतो. तर त्यासाठी मग संध्याकाळी तिकडे जाणार आहे. तर आज काही संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे नाही आहे. तर आता ही जी भांडी वगैरे आहे ते सगळं आवरून घेते आणि मग जरा निवांत होईल, कारण तिचे 2 लूक जे आहेत तर ते केले. गडबडीमध्ये पटपट आवरलं आणि ते सगळं आवरून घेतलं आणि बॅटरी उतरले, बघितलंच नाही मोबाईलकडे. तर चला पटकन आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि ही कामं आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. चला, पावसाने आजच्या दिवसाची हजेरी लावलेली आहे आणि आत्ता हा अचानक पाऊस चालू झालेला आहे आणि किती जोराचा पाऊस आहे, वारं पण आहे आणि टिपका तर तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. आणि काय हा पावसाला म्हणायचं अवघडच झालं. पूर्ण उन्हाळा जर असा हा पावसामध्ये जर जायला लागला तर पावसाळा काय होईल, पावसाळ्यात काय अवस्था होईल विचार करा. बघा, चांगलाच जोरात आला पाऊस आणि आला म्हणजे असा येतो की पाणीच करून जातो. अवघडे लगेच आत्ताच पाऊस यायला सुरुवात झाली आणि लगेच इकडून बघा वरचं आपलं टेरेसवरचं पाणीसुद्धा हेवायला लागलं. म्हणजे किती जोरात पाऊस आहे तुम्ही विचार करू शकता. चला, वाराही खूप आहे आणि हेच पण आहे. खरं नाही बाबा ह्या पावसाचं. आत्ता या दिवसात जर पाऊस असा येत असेल तर तुम्ही विचार करा की पावसाळ्याच्या दिवसात काय अवस्था होईल. आणि त्यात उद्या आहे खानापूरची यात्रा, तर तिकडे जायचं आहे. ते तर आहेच आहे. आज हनुमान जयंतीचं मी तुम्हाला आधी बोलले होते की आता महाप्रसादाचा कार्यक्रम कसा होणार तिथे देव जाणे. आणि अवघड सर दिवसभर चांगलं उघडलं होतं आणि आत्ता पाऊस यायला लागला. खरं तर जाऊ दे, आपलं शूट झालं आणि महत्त्वाचं मला तिचा म्हणजे 2 लूक करायला मिळाले. म्हणजे 2 साड्यांवर फक्त मी थोडंसं अलटीपलटी करून केलं, पण खूप छान झालं, मस्त झालं आणि वेळेत झालं ते एक बरं झालं. खरं तर आज वाईला जायचं होतं, पण आज राहून गेलं तर वाईला जायचं. आता बघू, उद्या सकाळी लवकर पहिलं वाईला जाईन, तिथून येऊन आनंदपूरला जायचं आहे. मोठ्या नंदूबाईंच्या गावची यात्रा आहे आणि तिकडे जायचं आहे. तिथून येऊन पुन्हा दुपारी मग खानापूरला जायचं आहे. खानापूरची उद्या ताजी जत्रा आहे आणि परवा दिवशी शिळी जत्रा आहे. तर पूर्ण बिझी शेड्यूल आहे.
आणि तुम्हाला पाहायला मिळणार आहे यात्रा आपली. तर आपल्याला जायला मिळतच नाही आणि इथे तर काही दुकानं वगैरे नसतात. छोटंसं गाव आहे, तमाशा पण नसतो, ऑर्केस्ट्रा नसतो, पुन्हा दुकानं वगैरे नसतात. 1-2 दुकानं असतात फक्त खेळण्यांचे वगैरे, जसं की मी तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही पाहिला थोडंसं व्हिडिओमध्ये आधीच्या. तर त्याच पद्धती. तर चला आता आवरून घेते बाकीचं आणि मग पुन्हा तुमच्याशी. मुलांनी केलेले छानसे फुलांचे डेकोरेशन, त्याच्यामध्ये श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि हे आहे भगवंतांची मूर्ती, किती सुरेख, आणि रुईच्या पानांची माळ आणि त्याच्यावर सुद्धा जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. प्रत्येक पानावर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. इथे खाली सुद्धा आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि अतिशय सुंदर असं इथे हे डेकोरेशन केलेलं आहे. त्या साईडचे ते महाप्रसादासाठी आलो आहोत आणि छान असं सांबर, शिरा, भात असं इथलं आजचं नियोजन आहे. आणि आता आम्ही बसलो आहोत जेवायला. या मंडळी महाप्रसाद घ्यायला. तर मंडळी चला, मस्त असा महाप्रसाद घेऊन आलेली आहे आणि त्यासोबत छान असे मेकअप आणि छान असं शूटसुद्धा झालेलं आहे. आणि आज मस्त अशी सुस्ती आलेली आहे. काम झालं की थोडंसं सुस्ती येतेच, नाही का. तर आज हनुमान जयंती आणि त्यात अचानक आलेला पाऊस. आता अचानक म्हणायला नाही पाहिजे, खरं तर आता उन्हाळ्याला सुद्धा पावसाळ्याचंच नाव दिलं पाहिजे. अशा पद्धतीने हा पाऊस चालू आहे आणि असला पाऊस येतो ना, भयान पाऊस येतो. हो, सॉरी. तर काय म्हणायचं, हा संकेत होता आरामाचा कारण आता वेळ झाली आहे आरामाची. वाजले आहेत 11:30 आणि मस्त दिवस गेला. पूर्ण बिझी शेड्यूल होतं, कामंही खूप झाली. आज छान छान खाऊसुद्धा बनवला. गुलाबजाम पण बनवले आणि तुपापासून म्हणजे तूप कडवल्यानंतर जे राहतं खरबस, त्याच्यापासून छान असे पौष्टिक लाडूसुद्धा बनवले आणि खूप छान झाले टेस्टला. आहोंनी आज एक लाडू खाल्ला आणि पुन्हा मागितला. म्हटले खरंच खूप छान झालं आहे, मस्त लागतं, थोडीशी साखर कमी आहे. म्हटलं नेक्स्ट टाईम नक्कीच वाढवेन. तर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.